बघा 1001 किंग बिनजोडचा बादशाह आपला मथुर। गाईज बघा हा सप्त हिंद केसरी बकासूर, ते हिंद केसरी बैल आहे आणि त्याची पर्सनॅलिटी बघा। बघा हिंद केसरी लखन आपल्याला हा घाटावर मथुर सोबत दिसलेला। हाय गाईज, नमस्कार। पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। एक म्हण आहे, नाद केला पण वाया नाही गेला, आणि नादाशिवाय काय नाही म्हणजे तुम्ही समजलं असेल का मी कुठली गोष्ट बोलते, म्हणजे ती म्हणजे बैलगाडा क्षेत्र। आणि खूप दिवसात ना एक अड्डा करतोय, तर तो पण म्हणजे लास्ट टाइम केलता आपण हा अड्डा खिडकाली म्हणून, आणि तिथे चाललोय कल्याणला आणि निघलो तर आता गाडीमध्ये आहे आणि लांबचा प्रवास आहे म्हणून थोडा लवकर निघलोय। आणि तिथे मथुर आणि पुष्पा अशी शर्यत, मोठी बिनजोडची शर्यत जमलेली आहे आणि बकासूर पण येणार आहे घाटावरनं। आणि आपल्यासोबत आहे निक्षित, खास पहिलाच याचा पण अड्डा आणि खास मथुरची शर्यत बघायसाठी आहे। आणि भाऊ आहेत पाटी, यश भाऊ, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघला असेल तर चला, वेल न वाया घालला होता। आपण जाऊया लवकरात लवकर तिथं पोहोचूया आणि कुठली कुठली बैलं आलीत ती बघूया आणि मोठी शर्यत कुठली होती ती पण बघूया। तर चला भेटूया पुढे। तर गाईज पोचलो तर आपण फाटीमध्ये खिडकाली, आणि इकडे बघा जसे जसे समोरच आपला पहिला बैल दिसते सुलतान। आणि जाऊया आता थोडा आतमध्ये आणि आतमधले बैल कुठले कुठले आलेत ते पहिलं बघूया। बघा सुलतान, सुलतान बैलाला पलवण्याचा प्रयत्न करतात। तर जरा पिंजरा लावता आणि गावठी प्रसारक होणार रणवीर राहू नये तरी अडविले कल्याण फक्त 2 दिवसांशी 5 बादल्या 2 बोकड 2 गोडे दिले होते, त्यांना या ठिकाणी सोड बनले आणि गावठी प्रसारक नित्तू भाई पार्टी आणि गोवा टकले जमलेले आहे बघा। ही बिंदूची वाटचाल विसरले प्रेक्षणीय सह नव्या करणारे मथुरची शर्यत जमलेली आहे। आणि इकडे बघा सुलतानला बांधतानी प्रसन्न आयुष नामात कडे हरिवन पनवेल 2 बादल्या 12,000 बरोबर सोडलेले गावठी प्रसन्न कैलास शोषित दामोगणी मात्र सागर डोंबिवली। अड्ड्यामध्ये खूप अशी बैल आता आलेले आहेत वासरा, आणि गाडी पण येतात। तापलीत नुसती बैला शर्यतींसाठी। ऊन लागते तर त्यांच्यासाठी छतचा इंतजाम केलाय बघा। खूप अशी बैल आलीत। गाईज जस्ट आलोत अड्ड्यात आणि पहिलाच गुलाल घेतलेला आहे वासरानी। आणि इकडे बघा शर्यती चालू झालेल्या आहेत याचा अर्थ म्हणजे, आणि मस्त बैल वासरा आलीत। आणि आता आपण जाऊया थोडा फिरूया, कुठली कुठली बैल अजून वासरा बघायला भेटतात ती बघूया। काहीच जस्ट समजलेलं आहे बकासूर, आपल्याला बकासूर कुठे आहे ते समजलेलं आहे। आणि चला आता वेल वाया घालवता बकासूर जवळ जाऊया आणि बघूया आता बकासूरला। गाईज बघा हा सप्त हिंद केसरी बकासूर, आणि बकासूर फॅन्स क्लब हा छकडा बसलेला, आणि तिथे मोबाईल शेड आहेत, त्याची फॅन्स फॉलोइंग बघा। शांत स्वभावाचा आपला असा आनंदी आहे। थोडाच उशीर त्याची पण शर्यत आपल्याला बघायला भेटेल। बघा माणिक, हिंद केसरी माणिक राव असा हा बैल आपल्या खालती आलेला आहे, घाटाच्या खालती हिंद केसरी बैल आहे। आणि त्याची पर्सनॅलिटी बघा। एकदम शांत असा बैल आहे।
पर्सनॅलिटी बघा त्याची, खूप अशा मोठ्या मोठ्या शर्ती आपल्याला आज बघायला भेटणार आहेत. तर चला, हा एक बघा एक बैल. आणि आता बैलाचं नाव काय आणि कोणच्या नावाने बोलते? आणि आता याला जोड कुठले आणि त्याचं नाव काय? आणि या सीझन मध्ये तरी आपल्या बैलाने किती गुलाल घेतले? आणि आता शर्यत जमलेली आहे का तुमची? ठीक. हा बघा काही छोटा लक्षा चिंचवलीचा आणि मथुर सोबत पळतो. याला आपण बघितलेला होता. मस्त अशी फिटनेस वगैरे बघा त्याची. मस्त त्याचा झाडाखाली आराम करतोय. आणि थोड्याच वेळेला त्यांची पण शर्यत आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि तिथे बघा छोटासा एक बैल आहे त्याच्यासोबत. चला बघा हिंद केसरी लखन आपल्याला हा घाटावर मथुर सोबत दिसलेला. किती हा ॲग्रेसिव्ह आहे बघा. आणि वेगाचा बादशाह. फिटनेस बघा त्याचा. बघा 1001 किंग बिनजोडचा बादशाह आपला मथुर. आणि इथे शुभम दादा दिसतात आपल्याला. आणि मथुरची पर्सनॅलिटी बघा आणि फॅन फॉलोइंग बघा. आणि निश्चित तर खूप मोठा फॅन आहे. आणि त्याचा आता ड्रीम कंप्लीट झालेला आहे का मथुरला बघायची त्याची खूप इच्छा होती. तर निश्चित कसं वाटते? खूप आनंद वाटते. तुझ्यामुळे मला मथुर बघायला भेटला. धन्यवाद तुझा. अरे बस बघा मथुर थोड्याच वेळात पुष्पासोबत मथुर वर्सेस पुष्पा अशी आपल्या शर्यत बघायला भेटणार. तो बघा ॲग्रेसिव्हपणा बघा त्याचा. खूप असा ॲग्रेसिव्ह आणि मस्त असा बिनजोडचा आपला बादशाह. त्याचं नाव खूप असं मोठं नाव आहे. तो आपला दिसते मथुर किंग. जसं असं समजते तसं असं मथुरला बघायला पब्लिक येते. चल चल मग चल आगे. शांत करण्याचा प्रयत्न मथुरला. बघा मथुर आता आपल्याला निघलेला आहे शर्तीसाठी. खूप अशी टॉपची शर्यत होणार आहे पुष्पा डॉन सोबत. इकडे बघा फॅन फॉलोइंग मध्ये बघा काहीच मथुर सोबत पालणारा छोटा सर्जा घोटचा. मस्त अशी पर्सनॅलिटी बघा त्याच्याने. इकडे एक साईडला मथुर आहे. खूप अशी पब्लिक बघण्यासाठी त्याला थोड्याच वेळात त्या आतमध्ये जाणार आहेत. तर चला हा बघा काही 3400 भिंगी कात्रटचा बैल आहे. आणि मस्त व्हाईट गोल्ड असा बैल आहे मस्त असे. आणि इकडं बघा दुसरी बैला अजून शर्ती झालेल्या नाहीत. आणि हे बघा
खूप असे आज ह्यो पण अड्डा खूप असं भरलेला आहे बिंजोडचा अड्डा. चला अजून अनेक बैल बघायची आपल्याला. एक गाडी जस्ट गुलाल घेतलेला आहे गाडीने आणि ते त्यांचा आनंद व्यक्त करतात. हे बैलाचं नाव काय दादा? कुठले आहेत बैल? बघा जस्ट बैल घेतलं, गुलाल घेतलेला आहे. कसं वाटतं दादा आता गुलाल घेतलं तर कसं वाटतंय? आणि आनंद. हा बघा मथुरच्या विरुद्ध पळणारा सांगोर्लीकरांचा पुष्पा डॉन झुकेगा नाही चला. आज ही अशी बिंजोडची मोठी शर्यत होणार आहे. आणि हा बघा पुष्पा बघा किती, हा पण खूप असा ॲग्रेसिव्ह बैल आहे. आणि थोड्याच वेळात ही मोठी शर्यत होणार आहे. पुष्पाची पण फॅन फॉलोइंग बघा किती मोठी आहे. आता पेंडिंग आहे, पेंडिंग सोडत आता पेंडिंग आहे. सोन्या बैलाच्या मालकांचं 2300 सोनारमध्ये यांना सन्मान कर झाली. आणि अतिशय टाकता खाता आपण याचं यशवंत तर चला आता दुसरी शर्यत पुष्पा चाललेला आहे आतमध्ये. थोड्याच वेळात मथुरची शर्यत आपल्याला बघायला भेटणार आहे. मथुर गेलेला आहे खालती आणि थोड्याच वेळात आपल्याला शर्यत बघायला भेटणार. तर चला तर गाईज बघा खालती आपला बकासूर पण आलेला आहे आणि बकासूरची पण शर्यत झुपलेली आहे होपरकरांसोबत. जरा मागे राहा, मागे आवाज इथे ना आणला का? गाईज बघा ही होपरकरांची पाखरे आणि अर्जुन वर्सेस बकासूर अशी गाडी पळणार आहे. आणि बकासूर तिकडे आहे आणि इकडे संदीप भाई माली यांचा बैल आलेला आहे बघा. अर्जुन आणि पाखऱ्या थोड्याच वेळात मोठ्या मोठ्या शर्यती आपल्याला बघायला भेटणार आहेत. अर्जुन आणि पाखऱ्या सगळे असे टॉपचे बैल आज आपल्याला बघायला भेटतात. एक्साइटेड आहे. बघा संदीप भाई माली आणि इकडे बकासूरला बांधतात छकड्याला.
निघला मथुरला मथुर आणि पुष्पाच्या शर्यतीमध्ये मथुर विन झालेला आपला बिंजोडचा बादशाह आणि आता थोड्या वेळात बकासूरची शर्यत आपल्याला बघायला भेटणार. तर चला वेळ ना वाया घालवता आपण बकासूरची शर्यत बघायला चला जाऊ. काही हिंदकेसरी लखन आणि महान भारत हरण्या बघा विन झालेली गाडी. विन झालेला इकडे बघा अंजीर आणि सर्जा 9292 ते आपण ओवल्याला पण एकदा शर्यत बघितलेली होती बकासूर सोबत. ती जोड होती आणि आज पण ती जोड दिसते. बघूया खूप अशी मोठी लढत आपल्याला पाहायला बघणार आहे दिसणार आहे. आणि तिकडे बघा अंजीर आणि त्या मामाना तर तुम्ही ओळखत असताला अंजीर बादशाह आहे. खूप अशी मस्त पर्सनॅलिटी आहे. गाईज हा बघा पिस्तूल आपण याला कडाव मैदानात पण बघितलेलं होता. आता आलेला आहे आपल्या खडकावली मैदानामध्ये. काहीच कसा वाटला ब्लॉग, कसे बैल होती. पूर्णपणे बिंजोडचा मोठा असा अड्डा होता. त्याच्यात आपल्याला मथुरनी बाजी मारलेली आहे. मथुर जिंकलेला आहे वन साईड. आणि त्याच्यानंतर बकासूर आलेला होता, माणिकराव डबल हिंदकेसरी, लखन आणि मस्त अशी टॉपची बैलं बघायला भेटली. खूप छान वाटलं आणि खूप बरा पण वाटला कारण की एवढी बैलं घाटावरची पण आज मला बघायला भेटली आणि तुम्हाला पण ब्लॉगमध्ये दाखवता आला. आणि निश्चित आहे आणि मथुरचा बिग फॅन. तर मथुर निश्चित आज फर्स्ट टाइम होतस तू म्हणजे अड्ड्यामध्ये. तर कसा वाटला, काय वाटलं मथुरला बघून, काय वाटलं तुला? खूप बरा वाटला. तुझ्या मुलेच बघायला भेटला, तुने अड्ड्यात आणलास म्हणून. पण काय म्हणजे मथुरला बघून कसा म्हणजे काय एनर्जी आली का नाही? खूप. आणि मथुरनी हल्ली शर्यत पण जिंकलेली आहे. तर तुला अजून एक्साइटेड होता का मथुरला बघायचं होता? आणि मथुरला पण त्याने बघितला. आणि नेक्स्ट टाइम येशील का नाही आता अड्ड्यात? 100%. तर चला. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, कारण की अशाच चांगल्या चांगल्या मी व्हिडिओ टाकत जाईन. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. अशाच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.